नमस्कार, मी श्रीरंग खरे. एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एनडीटीव्हीच्या स्टुडिओमध्ये आज आम्ही आमंत्रित केलेले आहे संजय शिरसाट यांना. राज्यापुढे, त्यांच्या पक्षापुढे आणि त्यांच्यापुढे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. संजयजी, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार. सगळ्यात पहिला प्रश्न जो सगळ्यांच्या मनात पडलेला असतो की संजय शिरसाट आणि वाद हे एक समीकरण जुळलेलं आहे. वाद हा तुमच्यासाठी सावलीसारखा बनून चालतो, हे खरं आहे का? नाही, हे निश्चित खरं आहे की वाद हा मी जेव्हा स्टेटमेंट देतो त्या टायमाला काही लोकांच्या पोटात जरूर दुखतं आणि मी बेधडक बोलतो. तुम्ही जर माझी पत्रकार परिषद पाहत असाल किंवा मी जे काही वक्तव्य करत असाल ते जर ऐकत असाल तुम्हाला निश्चित जाणवेल मी रिझर्व्ह म्हणून कधीच राजकारण केलं नाही. एखाद्याला खुश करायचं, मग तो खुश राहायला पाहिजे किंवा एखाद्यावर टीका करताना तो असा एवढा बॅलन्स ठेवला पाहिजे की त्याला दुखवता कामा नये. माझ्या स्वभावात ते नाही. जे मला पटतं ना मी धडकन बोलून देतो आणि धडकन बोलताना सुद्धा मी तो फक्त सेन्स ठेवतो की आपल्यामुळं हार्ट त्याला होता कामा नये, त्याला त्रास होता कामा नये. परंतु त्याला ते जाणवलं पाहिजे की तुम्ही जे केलेलं स्टेटमेंट ते चुकीचं आहे किंवा मी माझं मत जेव्हा व्यक्त करतो त्या टायमाला त्याला बेस आहे आणि मी माझ्या वक्तव्यावर मी त्यामुळं ठाम राहतो. जे शिवसेना प्रमुखांनी शिकवलं ना त्या पद्धतीनं एकदा बोलायचं, बाण सुटला. मग हे काही लोकांना आवडत नाही, मग ते टीका करायला लागतात. हाच काय, यालाच काय, यांनी काय कॉन्ट्रॅक्ट घेतलंय का, हाच काय बोलतो. अरे मला माझ्या पक्षाची भूमिका आहे. हे संजय शिरसाटचं वैयक्तिक मत नसतं. संजय शिरसाट जेव्हा बोलतो त्या टायमाला पक्ष समोर ठेवावा लागतो. मी जे एखादं स्टेटमेंट केलं तर त्याचे परिणाम काय होतील हा विचार मला करावा लागतो. काही लोक परिणामाची चिंता करत नाहीत. तुम्ही पाहिलं काही लोक काही बोलतात, मग लोक त्याला इझी घेतात. परंतु मी जेव्हा बोलतो काही लोक काही बोलतात. तुमच्याच पक्षाची काही उदाहरणं देऊया आपण. तुमच्या पक्षाचे खासदार जे नव्यानं तुमच्या पक्षात आलेले होते त्यांनी पत्रकारांना शिव्या दिल्या. तुमच्या पक्षाचे नगरसेवक त्यांनी डॉक्टर आणि नर्सना मारहाण केली. एकनाथ शिंदे साहेब अशा लोकांना समज देत नाहीत? बिलकुल देतात, बिलकुल देतात. तुम्ही हे समजून तुम्ही लक्षात घ्या. शिंदे साहेब जेवढे आक्रमक आहेत किंवा मवाळ आहेत असं तुम्हाला वाटतं, परंतु एखादा विषय जर त्यांच्या समोर आला आणि जे समजा तुमच्या माध्यमातून जे दिसतं तातडीनं त्यांना फोन जातो. बरं, मग ते खासदार असोत की नगरसेवक असो की आणखीन कोणी असो, आमदार असो, आणि त्याला वॉर्न केलं जातं, त्याला सांगितलं जातं हे चुकीचं आहे, तू माफी माग. मी दिना पाटलांच्या संदर्भामध्ये जर तुम्ही बोलाल, मी विधानसभेमध्ये तिकडं त्यांचा स्टेटमेंट चालू होतं, दुसऱ्या क्षणाला मी माफी मागितली होती विधानसभेत चालू असताना. होय, आमच्या खासदारचं चुकलं, मी त्यांच्याबद्दल माफी मागतो. त्यांनी मागितली. प्रश्न असा आहे की एखादी घटना जेव्हा घडते ना त्या टायमाला तुम्ही नेते आहात, स्वतःला समाजसेवक समजता, तुम्ही एखादं पद तुम्हाला लागलेलं असतं, त्या टायमाला तुम्हाला स्वतःचा बॅलेन्स ढासळता कामा नये याचे लक्ष ठेवलं पाहिजे. तुम्हालाही कधी समज दिली? हो, देतात. मी काय नवीन नाही ना, माझ्या माणूस आहे, माझ्याकडून एखादी चुकी झालीच असेल ना मलाही सांगतात, अरे असं नको रे बोलायला, थोडंसं संयमन घे. म्हणलं हो साहेब. पण प्रेमाने बोलतात इतक्या? नाही, प्रेमाने बोलतात मला. कारण की मी गेली, आता तुम्ही पाहत असाल, 4 वर्ष हे फक्त आणि फक्त सांभाळत आलेलं आहे आणि प्रत्येक वेळेला प्रत्येकाला उत्तर देणं, मला वाटतं प्रत्युत्तर देण्याला संजय शिरसाट तेवढा आता त्यांनी कॅपेबल समजलं म्हणून मी तुमच्यासमोर बोलतो. संजय शिरसाटांच्या पत्रकार परिषदा आम्ही ऐकतो. म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारलात की तुम्ही ऐकल्या असतील, आम्ही ऐकतो संजय शिरसाटांच्या पत्रकार परिषदा. त्यांच्या टीकेवर काही लोक असतात सातत्यानं, आम्हाला दिसून येतं. आता या 3 लोकांची मी नावं घेतो. संजय शिरसाटांना या 3 लोकांपैकी कोणाचा जास्त राग येतो? सगळ्यात पहिलं नाव आहे संजय राऊत, दुसरं नाव आहे रोहित पवार आणि तिसरं नाव आहे इम्तियाज जलील. मी इम्तियाज जलीलवर माझा राग आहे. कारण असं आहे, तो जे बोलतो ना त्याला बेस नसतो, पण आव जास्त आणतो. संजय राऊत 100% खोटं बोलत असेल, परंतु त्याचं बोलणं हे तिथपर्यंत मर्यादित असतं. रोहित पवार तर हा पायऱ्या चढायला लागलेला आहे, त्याच्यासाठी तो आरोप करतो, ही त्याची मजबुरी आहे. परंतु इम्तियाज जलील हा ज्या पद्धतीने बोलतो, ज्या पद्धतीने विष कालवतो,
ज्या पद्धतीने जाती धर्मावर बोलतो, ज्या पद्धतीने ते आक्रमकता दाखवतो ना, आणि मी त्या गावचा नाहीच असं जेव्हा बोलतो ना, त्या टायमाला डोकं ठणकतं आणि मग त्याला आपल्याला प्रत्युत्तर त्याच भाषेत द्यावं लागतं. माझी भाषा बघा तुम्ही, संजय राऊतवर टीका करताना मी कधी बॅलन्स सोडलेला नाही किंवा रोहित पवारवर पण नाही, पण हा जेव्हा बोलतो त्या टायमाला सर्व धर्माचं मीच एक ठेकेदार आहे असं म्हणून जेव्हा बोलायला लागतो त्या टायमाला मग त्याला प्रत्युत्तर देतो, म्हणून मला त्याचा राग येतो. पण तुम्ही धार्मिक तेढ निर्माण करता असा आरोप होतो त्याच्यामुळे. मी नाही करत, आम्ही नाही करत. जे सत्य ते मांडायचा प्रयत्न करतो. तुम्ही निदा खान प्रकरण बघा आता नाशिकचं, मी सातत्यानं बोलत होतो, सातत्यानं सांगत होतो ह्याच्यात हा इन्व्हॉल्व आहे म्हणून. पण आजही अजून कारवाई बोलतो. नाही झाली, अजून कारवाई नाही झाली. अजून कारवाई नाही झाली. तुम्ही त्याचंच त्या 3-3.5 हजार पेजच हे पाहाल तुम्ही, त्यांचा कोर्टात जे चार्जशीट सादर केलंय, अहो ते काश्मीरी फाईलपेक्षा जास्त खतरनाक आहे. एक तुमच्या नेटवर आहे, तुम्ही एकदा वाचा तर खरं. पण एवढं सगळं असून मग कारवाई का नाही होत? होईल. आता पोलीस कारवाई करताना त्यांच्या पद्धतीने कारवाई करतात, आपण त्याला दरवेळेला त्यांना प्रेशराईज करणं हेही योग्य नाही आहे. मी याच्यात पडत नाही. जी माहिती आपल्याकडे आपण त्याला द्यायचा प्रयत्न करतो. आता तुम्ही त्यांचा जो चार्जशीट आहे नेटवर आता अवेलेबल आहे, एकदा वाचा तर खरं, मग तुम्हाला कळेल की काय खरं प्रकरण चालू आहे. बरं, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर गेल्या काही वर्षात जर आपण बघितलं तर कुठलीही दहशतवादी कारवाईचे संबंध किंवा धागेदोरे हे संभाजीनगरशी जोडले जातात किंवा तिथून माणसं ताब्यात घेतली जातात, अटक केली जाते. अगदी बीडमध्ये जो शस्त्रसाठा सापडलेला तेव्हापासूनचं आपण बघूया, असं का होतं? संभाजीनगर शहर हे पूर्वीपासून टार्गेटवर आहे. अतिरेक्याच्या कारवाई इथं होतात. अडवाणी गृहमंत्री होते, पंतप्रधान होते, त्यावेळेला सुद्धा हे सेन्सिटिव्ह शहर म्हणून ओळखलं जायचं. या ठिकाणी ATSच्या कारवाई झालेल्या आहेत, इथं अतिरेकी पकडले गेलेले आहेत, शस्त्रसाठा जप्त केलेला आहे. आणि हे मराठवाडा किंवा महाराष्ट्रामध्ये जोडून मालेगाव असल्यामुळं, जोडून इतर भाग असल्यामुळं याला सेंटर मानलं गेलेलं आहे. आणि म्हणून इथं अशा कारवाया जास्त प्रमाणात होतात. नाही, मी प्रश्न विचारण्याचं कारण याला राजकीय पाठबळ लागतं. नाही, राजकीय पाठबळ नाही. जे मॅनपॉवर आहे, जे त्यांना पाहिजे की एकदम भडका उडणारं शहर कोणतं आहे तर ते संभाजीनगर आहे. मग इथं जर अशा काही कारवाया केल्या तर त्याचे परिणाम लांबपर्यंत जातात. आणि हे सर्व करायला ही जागा अत्यंत चांगली आहे, अत्यंत चांगली आहे. म्हणजे आमच्याकडे जर तुम्ही पाहिलं तर आता आपण इकडे मुंबईमध्ये पाहतो, मुंब्रा हा भाग कसा आहे, भिवंडी हा भाग कसा आहे, त्याच पद्धतीने संभाजीनगर हा भाग आहे. म्हणून तिथं कारवाया करायला त्यांना थोडंसं असं वाटतं की आपण सोप्या पद्धतीने तिथं करू शकतो, म्हणून हे चॉईस करतात. कारण निदा खान प्रकरणात पण पुन्हा एकदा संभाजीनगरचं कनेक्शन जोडलं गेलं. बघा ना, एक महिला, तिची आई, तिचा बाप, तिचा भाऊ, तिची मावशी, 5 जण 35 दिवस तिथं राहतात. कल्पना करा की कुणाला माहीत पडत नाही. आता परवाच्या दिवशी कारवाई झाली, कुठून आले? पोलीस आले राजस्थानहून. बरोबर. संभाजीनगरमध्ये कारवाई करून 2 जणांना पकडून घेऊन गेले हर्सुलच्या भागातून. म्हणजे किती त्यांचे धागेदोरे कुठं कुठं गेलेले आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं. थोडंसं राजकारणाकडे तुम्हाला परत आणतो की गेल्या काही दिवसांपासून चर्चा चालू आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांची ही केंद्रात सत्तेमध्ये सहभागी होणार, अशा चर्चा ऐकायला मिळत आहेत. येत्या काही दिवसात केंद्रातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी चर्चा आहे आणि त्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते मंत्री झालेले आपल्याला बघायला मिळू शकतात. हे एक खरं आहे का? दुसरा प्रश्न, केंद्राची प्रतिकृती आपल्याला राज्यात बघायला मिळेल का? केंद्रामध्ये शरद पवार सामील होतील की नाही हे सांगणं धाडसाचं ठरेल. शरद पवार आहेत, ते कधी गुगली फेकतील काही त्याचा नियम नसतो. म्हणून त्यांच्याबद्दल कोणतंही बोलणं मला वाटतं थोडंसं धाडसाचं ठरेल. परंतु एकंदरीत राजकारणामध्ये पाहता तशा प्रकारे जसं तुम्ही आहात तसे आम्ही आहोत, इतकं राजकारणामध्ये तिथं घुसलेलं नसल्यामुळं असं दिसतंय की बाबा काहीतरी हालचाली चालू आहेत आणि त्यांचा कल तिकडं NDAकडे दिसतो असं एकंदरीत पाहायला मिळतंय. परंतु नक्की कधी काय होईल, कारण की मी मागेही पाहिलं होतं उठावाच्या टायमाला, आम्ही जेव्हा उठाव केला होता 22ला, त्या टायमाला सुद्धा असेच वारे वाहत होते
मग सकाळच्या शपथविधी आपण पाहिलेला आहे. नंतर त्यांचं दोघात पक्षामध्ये झालेली फूट तुम्ही पाहिलेली आहे. त्यावेळेला अजितदादांनी केलेले स्टेटमेंट तुम्ही ऐकलेले आहेत. म्हणून आताही ती घडी येते की काय अशी शंका घ्यायला निश्चित वाव आहे. बरं, अब्दुल सत्तार आणि तुमच्यात नेमका काय वाद आहे? नाही, माझा वाद नाही. तो वाद त्यांच्याकडनं सुरू झाला असं तुमचे समर्थक म्हणतात. नाही, माझा त्यांचा काही वाद नाही आहे. मी वैयक्तिक कुणाची दुश्मनी ठेवत नाही. वैयक्तिक वाद माझा नसतो. मला एखादी गोष्ट आवडली नाही तर मी फक्त माझं असं आहे की मी मनात ठेवत नाही, पटकन बोलून देतो आणि मग त्याची बातमी होते. तुमच्याशी माझं जमत नाही तर मी का मनात ठेवू, मी का बोलू नये, का भांडू नये? आणि मग सत्तारांशी तुमचं जमत नाही? नाही, एखाद्या गोष्टीवर नाही जमलं तर मी बोलतो ना. अहो, माझं अनेक वेळेला आमच्या पक्षाच्या अंतर्गत लोकांशी सुद्धा कधी कधी जमत नाही, मी त्यांनाही बोलतो ना, बाबा असं नाही, असं आहे, असं नाही, असं नाही, आणि ऐकूनही घेतो. त्यांनी बोललेलं ऐकूनही घ्यावं लागतं ना, की आपलीच बाजू खरी आहे हे मी बोलत नाही. माझं चुकतही असेल ना, मग तुम्ही मला समजून सांगा. मग जेव्हा एकमेकाचा संवाद होतो त्या टायमाला या सगळ्या गोष्टी आपण बाजूला सारायच्या असतात. म्हणून आता सत्तारबद्दलचा माझा वाद तर आता राहिलेला नाही. म्हणून थोडंसं आता त्याला साईड ट्रॅक केलेलं आहे आणि आम्ही एकत्रितपणे काम करतोय. मंत्रीपद गेल्याची त्यांना कुठेतरी सल बोचते? नाही, असं नसतं. मंत्रीपद हे काय कायमचं असतं का? सत्तार मंत्री होते, भुमरे मंत्री होते, मी मंत्री आहे, हे सगळं बदलत जाणार आहे ना. कमी कायमस्वरूपी थोडी मंत्री राहणार आहे. सल अशी नाही आहे. जोपर्यंत तुम्हाला तुमच्याकडं सत्ता आहे किंवा तुम्हाला त्या खुर्चीवर बसवलं गेले तोपर्यंत काम करा. हे कधीही असं गृहीत धरू नका की तुम्ही कायमस्वरूपी त्या खुर्चीवर असणार आहे. आता कालचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले, जे उपमुख्यमंत्री होते मंत्री झाले. हा राजकारणातला बदल हा आपण ॲक्सेप्ट केला पाहिजे. उपमुख्यमंत्री परत मुख्यमंत्री होतील का? आता ते भविष्यात काही होऊ शकतं ना. ह्या ज्या घडामोडी आहेत ना, या घडामोडीमध्ये काही घडू शकतं. आता राजकारणामध्ये ठोसपणे आता काहीच सांगू शकत नाही. हे होईल, हे होणारच नाही असं नाही. हे पण होऊ शकतं आणि हे पण होऊ शकतं. असं दोन्ही बाजू बॅलन्स धरूनच चालवावं लागतात. पण तुमच्या पक्षातल्या बऱ्याच नेत्यांची विधानं आहेत की एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं, तसे प्रयत्न देखील चाललेले दिसत आहेत. याचा एक भाग म्हणून ऑपरेशन टायगर होतं. ऑपरेशन टायगर हा वेगळा विषय आहे. तो पक्ष आता अत्यंत त्याची दुरावस्था आहे. का आहेत, कशामुळं आहे, त्याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहेत हे तुम्ही सुद्धा जाणतात. म्हणून ज्या पक्षामध्ये भवितव्य दिसत नाही त्यावेळेला असे लोक बाहेर पडतात. आणि बाहेर पडलं का मग ते ऑपरेशन टायगर तुम्ही त्यांना नाव द्या, किंवा आणखीन यांच्या भाषेमध्ये काही गद्दार म्हणून नाव द्या, काहीतरी पैसे विकले गेले म्हणून नाव द्या. परंतु राजकीय पक्षाचा नेता एखादा खासदार असेल, खासदाराबद्दल तुम्ही काही ऑब्जेक्शन लावू शकता. एखादा पदाधिकारी तुमचा सोडून का जातो त्याच्यावर तुमचं काय मत आहे? एखादा जिल्हा प्रमुख का सोडतो तुम्हाला? एखादा माजी नगरसेवक तुम्हाला का सोडतो? एखादा शिवसैनिक तुम्हाला का सोडतो? याचे बी तर काही कारणं असतील का नाही? बरं, किती पार्टी याचे बाकी आहेत अजून? भरपूर येतील. आता भरपूर येतील. तर जेव्हा जिथं अस्तित्वच नाही आहे किंवा भविष्य दिसत नाही, राजकारणामध्ये लोक अनेक वर्ष टाकतात हो, आणि त्यांना अस्तित्व जेव्हा दिसत नाही त्या टायमाला माणूस तो पार्टी बदलायचा प्रयत्न जरूर करतो. परंतु एक निश्चित आहे, तो शिवसैनिक बदलताना शिवसेनेतच जातो, इतर पक्षात जाताना तुम्हाला दिसणार नाही. म्हणून हे चांगली बाजू एकच आहे की जी भूमिका शिवसेना प्रमुखाची होती ती त्यांनी आजही सोडायची त्याची मानसिकता नाही आहे. बरं, या सगळ्या घडामोडींनंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबद्दल तुमचं काय मत आहे? आता त्यांचं आताही माझ्या दृष्टिकोनातून, मला आता 43 वर्ष झालेली आहेत. मी हे गेली शिवसेनेतच राजकारणाला सुरुवात केली. आता आजही मला असं वाटतं की त्यांनी त्यांची जी बाजू आहे ती चांगल्या पद्धतीने ना कधी जनतेसमोर येऊ दिली, आणली, आणि असलेल्या त्यांच्या जे काही रोजच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यात कुठेही फरक जाणवत नाही. म्हणून गेले ते गेले, जाऊ द्या असे ते म्हणतात. अहो, एवढे मोठे शिवसेना प्रमुख परत फिरायला चिमण्यानं म्हणलेच ना एक दिवस. परंतु यांना गम न पस्तावा अशा धुंदीमध्ये आजही ते आहेत, आणि ते मला वाटतं पक्षासाठी योग्य नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे. त्यांना ते योग्य वाटत असेल तर त्यांनी करावं. पक्ष त्यांचा आहे,
त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा भाग आहे. 2029ला त्यांचं काय भविष्य असेल त्यांच्या शिवसेनेचं? आजच्या घडीला तर काही दिसत नाही. काहीच दिसत आता काय चमत्कार जर काही घडला तर माहीत नाही, परंतु आजच्या घडीला तर पक्ष सांभाळण्यामध्ये त्यांची ताकद खर्च होते. शिंदे आणि ठाकरे एकत्र येऊ शकतात? नाही, आता शक्यता कमी आहे. आता फार वाटा फार दूरदूरच्या झालेल्या आहेत. आता ते पुन्हा जॉईंट होत नाही. पण तुम्हीच मगाशी म्हणालात की राजकारणात यापुढे काही होऊ शकतं. होऊ शकतं, परंतु आता ही रेल्वे पटरी, आता दोन पटऱ्या कधी एकत्र जॉईंट होतच नाहीत ना, चालल्यात वेगवेगळ्या लाईननी चाललेल्या आहेत. मला नाही वाटत, कारण की तुम्ही एवढ्या टोकाची टीका करून टार्गेट ठरवून एकनाथ शिंदे साहेबांच्या वर वाटेल त्या कॉमेंट्स करून तुम्ही जिंकू शकले नाही. गेली विधानसभेमध्ये त्याचा रिझल्ट तुम्ही पाहिला. हे 40चे 60 झाले आणि तुम्ही 60चे 20 वर आले. हा फरक म्हणजे जनतेने त्यांना ॲक्सेप्ट केलं. म्हणून आता एकनाथ शिंदेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच लोकांचा वेगळा आहे. तुम्ही जसं विचारलं की सगळेजण म्हणतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार का? पक्षाचा कार्यकर्ता हा आपल्या पक्षाच्या नेत्याला मोठ्या पदावर बसताना पाहू इच्छितो. याचा अर्थ असा होत नाही की त्याची इच्छा नाही, परंतु त्याला असं वाटतं की माझा नेता हा झाला पाहिजे. म्हणून अनेक जण बघा, तुम्ही गेल्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेबाबद्दल हेच मत होतं ना, देवाभाऊ आमचे मुख्यमंत्री आहेत, आमच्या मनातले मुख्यमंत्री आहेत. तसंच शिवसेनेमध्ये सुद्धा असे अनेक कार्यकर्ते आहेत, ते आजही एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत या त्यांच्या मनातल्या भावना कधी व्यक्त करत असतात. आणि मग त्याच्या तुमच्या दृष्टिकोनातून ती ब्रेकिंग न्यूज होते. बरोबर, पण या शिवसैनिकांच्या मनातल्या इच्छेमुळे महायुतीत पण तडे जातात. भाजप तुमच्यावर रागवतं? नाही नाही, असं रागवत वगैरे नाही. संभाजीनगरमध्ये बघायला मिळालं. नाही नाही, असं रागवत वगैरे नाही. तो हे राग राजकारणामध्ये असे राग वगैरे काही नसतात. आता मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती बँकेची इलेक्शन झाली, आम्ही जिंकलो. आता ही तर इतकी अवघड निवडणूक असते ना, मी कधी त्या बँकेत पाय ठेवला नाही, पण मी बिनविरोध निवडून आलो. म्हणजे आज शिवसेनेने तिथं मजल मारलीच ना. पण जिल्हा परिषदेची निवडणूक असेल किंवा जिल्हा बँकेची निवडणूक असेल, तुमच्याच काही नेत्यांची ही विधानं आहेत की भाजप शिवसेनेला संपू पाहत आहे म्हणून. काही वेळेला अशा काही ज्या घटना घडलेल्या असतात त्याच्यापासून आपण बोध घेतला पाहिजे. मी त्यांच्यावर टीका करून मोठा होणार नाही, माझ्यामध्ये सुधारणा करून मला मोठं व्हावं लागेल. म्हणून आम्ही भाजपनी काय केलं यापेक्षा भाजपनी काय करू नये आणि त्याचं आपण उत्तर द्यायला कसं समर्थपणे उभं राहिलं पाहिजे हा प्रयत्न आपण केला पाहिजे. अंबादास दानवे कधी येत आहेत तुमच्या पक्षात? चर्चा तर तशी बरीच जोरात चालू आहे. नाही, अंबादास दानवे तसा नाही आहे. तर अंबादास दानवे आता MLC त्याला आत्ताच मिळालेली आहे. तो पक्षात राहील. इतक्या लवकर तो आता पक्ष सोडणार नाही. इतक्या लवकर सोडणार नाही, सोडणार नाही आता. पण येतील कधीतरी. आता काही सांगता येत नाही ना. आता उपसभापती आमचा कसा झाला तसं कधी काही होऊ शकतं, घडू शकतं, परंतु आता सध्याला तर नाही. बरं, असं सगळं चित्रविचित्र वातावरणामध्ये कधी काही घडतंय. आमदार पण येणार तुमच्याकडे. मगाशी मी तो प्रश्न विचारलेला होता, पुन्हा तोच विचारतोय. आमदार येणार आहेत का आणि किती येतात? खूप वेगवेगळी संख्या सांगितली जाते, कधी 10, कधी 15. कधी येणार? काय तुम्ही मुहूर्त ठरवलाय? नाही, असं आम्ही कोणतेही मुहूर्त ठरवलेलं पण नाही. संपर्कात आहेत तुमच्या? आमच्या संपर्कात सर्वजण आहेत. ठाकरेंचे आमदार आहेत? हो, आमच्या संपर्कात आहेत. आमचं त्यांच्याशी बोलणंही चालतं, सर्व चालतं. परंतु असे राजकीय गणित किंवा असं एखादं ऑपरेशन ज्याला तुम्ही टायगर म्हणता, असं जर काही करायचं असेल ना तर असं इझिली नाही होत. त्याला एक काळ वेळ द्यावा लागतो त्याला आणि एक गॅरंटी असावी लागते. मग आम्हाला एक वाक्य एकनाथ शिंदे साहेबांचं आठवतं, विधानसभेमध्ये त्यांनी केलं होतं. हे 40 लोक माझ्याबरोबर आलेत, जर हे निवडून आणू शकलो नाही तर मी शेती करायला जाईल. आणि ती ताकद त्यांनी लावली आणि 40चे 60 करून दाखवले. तर हा इम्पॅक्ट जो आहे तो प्रत्येकाच्या मनावर गेला. आता 6 खासदार आलेले आहेत, 7 आणि 6 झाले 13. हे निवडून आणायची जबाबदारी एकनाथ शिंदे साहेबाची. आणि त्या पद्धतीने त्यांनी आजपासूनच कामाला सुरुवात केलेली आहे. माझ्या भरोश्यावर जो माणूस येईल त्याचं राजकीय आयुष्य कधीच खतम नाही झालं पाहिजे. तुम्ही पहा, भावना गवळी त्यांना पुन्हा विधान परिषदेवर आणलं. हेमंत पाटील विधान परिषदेवर आणलं. आणखीन तुमाने विधान परिषदेवर आणलं. सोडत नाही माणसाला. नीलमताई गोरे विधान परिषदेवर, कायंदे पुन्हा विधान परिषदेवर आणलं. घ्यायचं, वापरायचं आणि सोडायचं ही नीती आमच्याकडं नाही. कार्यकर्ता सांभाळणं हे एकनाथ शिंदे साहेबाची
त्याला सवय म्हणा किंवा त्यांचं ते ध्येय म्हणा, परंतु ते एकदा आला तर त्याला त्याचं भलं केल्याशिवाय ते सोडत नाही. शेवटचा प्रश्न की मराठवाड्यामधली स्थिती सध्या गंभीर आहे. पाऊस नाही आहे, दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे, बोगस बियाण्यांचा प्रश्न आहे. कॅबिनेटमध्ये देखील या संदर्भात चर्चा झाली. काय नेमकं उपाययोजना सरकारतर्फे तुमच्या पक्षातर्फे केल्या जाणार? बघा, आता हे नैसर्गिक आपत्ती फार गंभीर प्रश्न आहे. आता आणखीन 8 दिवस जर पाऊस पडला नाही, आजच आम्ही कॅबिनेटमध्ये पाहिलं, तुरळक पावसाची शक्यता, तेही 23 तारखेनंतर. म्हणजे आज 14 तारीख आहे, 23 तारखेपर्यंत तुरळक पावसाची शक्यता. आज त्याच्यामुळं शेतकऱ्याचा सगळा बॅलन्स गेलेला आहे. म्हणजे मानसिक बॅलन्सही गेलेला आहे, आर्थिक बॅलन्सही संपलेला आहे, आणि त्याच्यामुळं शेतकरी सगळ्यात जास्त अडचणीत येणार आहे. आम्ही सरकारला हीच विनंती केली की कधी पाऊस अतिवृष्टीमध्ये नुकसान होतं त्याला आपण भरपाई देतोच आहे, परंतु हा जर दुष्काळ जर आमच्याकडे जर वाढला, टक्केवारी बघा इतकी कमी झालेली पावसाचं प्रमाण सुद्धा. आज आमच्या धरणामध्ये धरणामध्ये पाणी हे 22 TMC आहे. ते पुरणारच नाही आम्हाला ते. म्हणून आता ह्या दुष्काळाला कसा फेस करायचं यासाठी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा सांगितलं, त्याची उपाययोजना ही आजपासून करा, आणि आजपासूनच आपण ह्या दुष्काळाला समोर जायचं आहे त्यासाठी प्रयत्न आपण केले पाहिजे. ते आम्ही करतोय. निश्चित सांगेल की मराठवाड्यातला शेतकरी असेल का विदर्भातली काही चांगली स्थिती नाही आहे, तिथेही सुद्धा आपलं सरकार आपल्या पद्धतीने पूर्ण प्रयत्न करेल आणि त्यांना शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. धन्यवाद संजयजी, तुम्ही स्टुडिओमध्ये आलात, मनमोकळेपणाने बातचीत केली त्याबद्दल. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.